कसा मिळाला पाहिजे असं बघायला पाहिजे. असं काहीच नाही वाटत. आता पोलीस त्यांच्या बरोबर फिरतात, खातात, मजा करतात, नाश्ता वगैरे, सगळे पार्टी तशी पार्टी सगळे, आणि दुसऱ्या आरोपींना भेटायला देत नाही. यांना बरोबर सगळ्या आरोपींना यांना भेटायला, आरोपी म्हणून नाही ते मोठे मंत्री आले. हातकडी वगैरे लावलेली नाही, खुल्ले ते फिरत होते आणि पीत खात होते त्यांच्या मर्जीने हॉटेलमध्ये बसून. लमसम 2 ते 2.5 तास ते पीत पिया खायला बसलेले तिकडे. हे गुन्हेगार तिकडे आणले गेले त्यावेळेस पोलिसांनी त्यांना कोणत्याही प्रकारची बेडी नव्हती घातली आणि पोलीस अधिकारी त्यांच्यासोबत नव्हतेच बघायला गेलो तरी. एकच पोलीस त्यांच्यासोबत होता आणि त्याआधी ते लोक हॉटेलमध्ये जेवत वगैरे होते, त्यांची फॅमिली होती, पूर्ण सर्वजण होते. आणि दिसण्यात असं येते की पोलिसांनी त्यांना गुन्हेगार न आणता एक VIP ट्रीटमेंट देण्यासाठी ती लोक माणसं. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर. 12 मे रोजी विरार शहरात एक धक्कादायक घटना घडली आणि या घटनेमध्ये आत्माराम पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांची निर्गुण हत्या केली गेली. त्यानंतर या हत्येकऱ्यांनी पोलिसांना समर्पण केलं, परंतु काल वसई कोर्टामध्ये या आरोपींना सुनावणीसाठी आणलं होतं. त्यावेळेला पोलिसांनी मात्र त्यांना VIP ट्रीटमेंट दिल्याचं उघड झालेलं आहे आणि तसा व्हिडिओ देखील आपल्याकडे आहे. एखाद्या घटनेमध्ये आरोपींना जर शिक्षाच झाली नाही किंवा आरोपींना जर अशी VIP ट्रीटमेंट मिळत गेली तर पुढे हे आरोपी अजून कोणाला तरी दगडाने ठेचून मारतील. आता या सगळ्या विरोधामध्ये आत्माराम पाटील ज्यांच्याबरोबर ही घटना घडलेली आहे, जे या घटनेमध्ये मृत्यू पावलेले आहेत, त्यांचा परिवार माझ्यासोबत आहे, त्यांचा मुलगा आहे. खरं तर आज न्यायालयातून तो न्यायाची अपेक्षा करतोय, परंतु कुठेतरी या सगळ्या घटनेवरून न्यायप्रणालीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. जाणून घेऊया कालची नेमकी घटना काय होती, काय घडलं होतं काल कोर्टामध्ये. काल मी कोर्टामध्ये गेलेलो ना, तर यांना बघितलं जे पप्पाचा मर्डर केलं ती सर्व माणसं होती. 4 जण होते, ड्रायव्हर आणि भालचंद्र पाटील, महेश पाटील आणि प्रताप पाटील. पण तिकडे त्यांची लोक आणि पोलीसवाल्यांनी त्यांना हातकडी वगैरे लावलेली नाही, खुल्ले ते फिरत होते आणि पीत खात होते त्यांच्या मर्जीने हॉटेलमध्ये बसून. लमसम 2 ते 2.5 तास ते पीत पिया खायला बसलेले तिकडे. कोणता पण पोलीसवाला त्यांच्यासोबत नव्हता आणि सर्व खुल्लं त्यांना हे केलेलं. ते एकच त्यांचं म्हणणं असतं ना, आमच्यासमोर हसणार बिसणार, कॉलर असे टाईट करून फिरणार, आम्हाला हसून दाखवणार. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही काही पण करू शकतो आणि सरकार त्यांना काहीच करू शकत नाही. त्यांचं म्हणणं हे आहे की पैसे देऊन पोलिसांनी विकत घेतलेलं आहे त्यांजून, कारण की ते पोलीसवाला त्यांना एक पण हतकडी पण नाही लावली आणि काय पण खुल्लेआम फिरतात, खुल्लेआम मजा करतात, असं ते दिसलं मला काल तिकडे. खरं तर 12 मे रोजी जी घटना घडली होती, या संपूर्ण घटनेने संपूर्ण विरार शहर हादरला होता. या घटनेमध्ये मंडळ अधिकारी यांना देखील जबरन मारहाण केली होती. आता एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला मारणं आणि दुसऱ्याचा जीव घेणं हे कितपत योग्य आहे, आणि हे जर असं घडत असेल तर कुठेतरी न्यायप्रणालीवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण हे होणारच. या विरोधामध्ये काही समाजसेवक होते, त्यांनी देखील पोलीस ठाण्यामध्ये त्या दिवशी ठिय्या आंदोलन केलं होतं आणि अखेरीस त्यांच्या परिवाराला कुठेतरी न्याय मिळवून देण्यामध्ये त्यांचा एक सिंहाचा वाटा होता. त्या दिवशी तुम्ही देखील पोलीस ठाण्यात होतात आणि कालचा जो काही प्रकार घडलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? त्याबद्दल मला बोलायचं आहे म्हणजे काय, कालची घटना आमच्या डोळ्या देखत घडलेली आहे. आम्ही काल आमच्या कामानिमित्ताने गेलेलो तेव्हा हे गुन्हेगार तिकडे आणले गेले. त्यावेळेस पोलिसांनी त्यांना कोणत्याही प्रकारची बेडी नव्हती घातली आणि पोलीस अधिकारी त्यांच्यासोबत नव्हतेच बघायला गेलो तरी. एकच पोलीस त्यांच्यासोबत होता आणि त्याआधी ते लोक हॉटेलमध्ये जेवत वगैरे होते, त्यांची फॅमिली होती, पूर्ण सर्वजण होते. आणि दिसण्यात असं येते की पोलिसांनी त्यांना गुन्हेगार न आणता एक VIP ट्रीटमेंट देण्यासाठी ती लोक माणसं आणलेली. ह्या प्रकारची त्यांची ट्रीटमेंट चाललेली तिकडे. आणि बाकी माझं म्हणणं असं आहे की ह्याच्यात कुठेतरी प्रशासन आमच्यासारख्या गरिबांना मदत करत नाही, कारण की पैशाची पावर जिकडे आहे तिकडेच प्रशासन आहे असं आम्हाला वाटतं. आज गुन्हेगार लहान असो की मोठा असो, गुन्हेगारच असतो. तिकडे मी बघितलं जिकडे दुसरे गुन्हेगार आहेत त्यांच्या हातात बेड्या आहेत, त्यांच्या जोडीला पोलीस कॉन्स्टेबल आहेत आणि हे गुन्हेगार मोकाट फिरतायत. ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? आमच्यासारख्या गरीब लोकांनी काय समजायचा? प्रशासनावर जे आमचा म्हणजे विश्वास आहे का आम्हाला न्याय मिळेल कुठेतरी, आत्माराम पाटील यांना न्याय मिळेल कुठेतरी, पण आम्हाला आता वाटत नाही का आम्हाला न्याय मिळेल. कुठे थोडाफार जो विश्वास राहिलेला प्रशासनावर
तो पण आमचा आता निघत चाललाय. कारण की ह्याच्यात जे पोलीस अधिकारी सामील आहेत त्यांच्यावर त्यांची तपासणी करावी आणि त्यांना निलंबित करावं, हे माझं तर ठाम मत आहे. आता आत्माराम पाटील यांच्या कुटुंबाची थेट मागणी आहे की अशा पोलीस अधिकाऱ्यांना आता निलंबित करावं. माझ्यासोबत यावेळेला आत्माराम पाटील यांच्या पत्नी आहेत. तुमच्या पतीला जाऊन आज 2 महिने झाले, वाटतं तुम्हाला न्याय मिळेल? मला असं वाटत नाही, कारण ते पोलीस त्यांच्याच बाजूने आहेत. ते पैसे खातात आणि त्यांचीच बाजू घेतात. आणि कोणते पोलीस असे बरोबर फिरवतात आरोपींना, 4-5 आरोपीला एकच पोलीस कसं काय असते? असं कसं काय येते सरकारने? असा विश्वासच नाही सरकार पुढे आमचा. असं तरी न्याय कसा मिळेल? मिळाला पाहिजे असं बघायला पाहिजे. असं काहीच नाही वाटत. आता पोलीस त्यांच्या बरोबर फिरतात, खातात, मजा करतात, नाश्ता वगैरे, सगळ्या पार्टी तशी पार्टी सगळ्या, आणि दुसऱ्या आरोपींना भेटायला देत नाही. यांना बरोबर सगळ्या आरोपींना यांना भेटायला, आरोपी म्हणून नाही, ते मोठे मंत्र्यालय आहे, ते असे कार्यकर्ता आहेत असं दाखवतात. ते आरोपी असं वाटत पण नाही तिथे पोलीस गेले तर कोर्टामध्ये. या सगळ्या प्रकरणाचं बघून, हे सगळं प्रकरण बघून दुःख झालं का तुम्हाला? दुःख म्हणजे भरपूर दुःख झालं. विसरताच येत नाही दुःख. अशी कोणती बायको विसरेल का? अशी त्याचं तोंड पण नाही नवऱ्याचं बघायला मिळलं, ती बाई काय विसरेल का दुःख? नाही विसरू शकत. माझ्यासारखी बाई मरेल बायको त्याची, तरी पण दुःख विसरणार नाही, मरेपर्यंत विसरणार नाही मी. आता ही जी काही खंत आहे ती खंत आत्माराम पाटील यांच्या कुटुंबाने व्यक्त केलेली आहे. खरं तर 12 मे रोजी ज्या प्रकारे, ज्या पद्धतीने आत्माराम पाटील यांना मारलं गेलं, त्यानंतर वसई विरार शहरातील जे मंडळ अधिकारी आहेत त्यांना देखील मारलं गेलं. परंतु हे सगळं झाल्याच्या नंतर आज कोर्टामध्ये ज्या वेळेला या आरोपींना आणलं जातं त्यावेळेला मात्र या आरोपींना VIP ट्रीटमेंट दिली जाते. त्यांच्या संपूर्ण परिवारांना त्यांना भेटायला दिलं जातं. इतक्या मोठ्या गुन्ह्यातल्या आरोपीला जर VIP ट्रीटमेंट मिळत असेल तर कुठेतरी कायद्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण हे होणारच. हे गुन्हेगार छोटे मोठे नसून हे सराईत गुन्हेगार आहेत. ह्यांना खून करणं, लोकांच्या जागा हडप करणं किंवा आणखीन काही गुन्हे करणं ह्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि ह्यातले अजून काही आरोपी, 8 आरोपी पकडले गेले आणि अजून 1 आरोपी फरार आहे. अजून त्या आरोपीला पण पकडलं गेलेलं नाहीये. मग अजून माझा एक मुद्दा असा आहे की जर पोलिसांनी त्यांना पकडलं नाही, मग पोलीस अधिकारी करतायत काय? गेले 3 महिने झाले, 3 महिने व्हायला आले, अजून पोलीस अधिकाऱ्यांनी पकडले नव्हते. काही गुन्हेगार स्वतःहून जमा झाले. त्यात 4 गुन्हेगार आधी पकडलेले, त्याच्यानंतर काही गुन्हेगार स्वतः जमा झाले आणि त्यातला अजून 1 फरार आहे. मग आता पोलीस अधिकारी अजून काय करतायत? आता आत्माराम पाटील यांच्या परिवाराने चक्क न्यायव्यवस्थेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत आणि ते प्रत्यक्षरित्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर देखील आलेलं आहे. खरंच आत्माराम पाटील यांच्या परिवाराला न्याय मिळेल? खरंच या आरोपींना शिक्षा होईल का? शिक्षा होण्याआधीच जर या आरोपींना VIP ट्रीटमेंट मिळत असेल तर कुठेतरी अशा पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात आणि अशा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांना निलंबित करणं काळाची गरज आहे. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.